श्री स्वामी समर्थ। अमावस्येला आपल्या मुलांसाठी महिलांनी करावा हा उपाय। उपाय एकदम सोपा आहे। हा उपाय दर अमावस्येला करायचा आहे। ह्या उपाय करण्यासाठी आपल्याला एका गोष्टीची गरज लागणार आहे आणि ती गोष्ट आहे शिजवलेले तांदूळ म्हणजेच भात। तो ज्या दिवशी आपण उपाय करणार आहोत म्हणजेच अमावस्येला हा उपाय करणार आहोत त्याच दिवशी तुम्ही ते तांदूळ शिजवून त्याचा भात तयार करायचा आहे, ना की आदल्या दिवशी तुम्ही करून ठेवायचा। तर ते तसे करू नये। ज्या दिवशी उपाय करायचा आहे त्याच दिवशी सकाळी तो बनवा, म्हणजे दुपारी 12 वाजण्याच्या आत हा भात करायचा आहे। आणि आता हा तयार झालेला भात तुम्ही तुमच्या मुलांवरून ओवाळायचा आहे। जसा आपण आरतीचे ताटाने आरती ओवाळतो तसा भात एका प्लेटमध्ये काढून तो ओवाळायचा आहे। त्यानंतर ओवाळून झालेला तो भात आपण आपल्या छतावर किंवा आपल्या बाल्कनी किंवा आपल्या कंपाऊंडमध्ये तो भात एका कागदावर किंवा कोणत्याही पानावर ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून तो भात पक्षी खातील। हा अगदी सोपा उपाय करायचा आहे आणि भात ही अगदी कमी म्हणजेच एका छोट्या वाटी तांदळाचा बनवायचा आहे, जेणेकरून तो वाया जाता कामा नये। या उपायाने तुमच्या मुलांचा चिडचिडपणा अगदी शांत होईल। तुमच्या मुलांवर कोणत्याही प्रकारची संकटे येणार नाहीत। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।